तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत करतो तुमच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे श्रावणमधील दुसरा सोमवार। तर आज आम्ही जाणार आहोत चोरवणे येथील नागेश्वरी देवस्थान आहे, तिथे तुम्हाला माहितीच असेल। तर तुम्हाला दाखवतो तिकडचं काय, वर एकदम डोंगरावर आहे ते तुम्हाला दाखवतो। आज एकदम असं ढगाळ वातावरण आहे, पाऊस आला नाही पण मळप आहे आणि तिकडचं काय वातावरण ते पण दाखवतो। तर कंटिन्यू बघत राहा। निघालो आहोत नागेश्वरीला जायला, आपण जाणार आहोत मुंबई गोवा हायवेने। तर जाऊया मुंबई गोवा हायवे। आपल्याला पेट्रोल पण भरायचं आहे, डायरेक्ट पेट्रोल पंपाच्या इथे भेटूया। काय आता आलं पेट्रोल भरायला, तर पेट्रोल भरून फुल टाकी करून जाणार। आणि मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही आपला मुंबई गोवा हायवे बघा आणि एकदम वातावरण खूप छान आहे, तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, आता आपण आलो आहोत कळंब आतमध्ये, तर आपण जाणार आहोत पुढे। तर आता पुढे इथे आपल्याला एक ट्रेनचं फाटक मिळेल। ते आम्हाला ट्रेन टायमातच आली, त्यामुळे आम्हाला 10 मिनटं आमची वेस्ट गेली। आम्ही डायरेक्ट जातो आता पुढे। मित्रांनो, आता आपल्याला समोर 2 रस्ते मिळतील, एक आंबडस मार्गे जातो, एक चोरवणी मार्गे। दोन्ही मार्गाने जाता येतं, पण आपण जाणार आहोत चोरवणी मार्गे। पण दोन्ही वेळ आलो याच मार्गाने गेलोय, मग आज पण जाणार आहोत। मित्रांनो, आपल्याला इथे एक मंदिर मिळेल, केदार जुलै वाजले मंदिर, तर तिथे दर्शन घेऊन गेलं तरी चालेल। आम्हाला टाईम झालेला आहे, त्यामुळे आम्ही दर्शन न घेता आम्ही पुढे गेलो। आता पायथ्याशी पोचलो आहे, जाणार आहोत। तिकडे डोंगर आहे खूप उंच, आता ते चिखल आहे त्यामुळे गाडी लावले, दाखवतो वर तुम्हाला पुढे, कंटिन्यू बघत राहा। तर मित्रांनो, आपला इथून प्रवास चालू होतो नागेश्वरी देवस्थानचा। तर आपण इथून आता प्रवास चालू करूया, जाऊया, कंटिन्यू बघत राहा। मित्रांनो, आता पायऱ्या चढायला स्टार्ट केल्या आहेत, हे दोघं पाठवून येत आहेत। पण आता पायऱ्या चढून डायरेक्ट वर, मला मधले सीन दाखवतो तुम्हाला। श्रावणातील दुसरा सोमवार असल्यामुळे आज खूप गर्दी आहे। आपल्या इथे दिसत नाहीत पण वर गेलेत अजून खूप गाड्या, पण तुम्ही बघितलात। आता आपण जाऊया वर डायरेक्ट आणि आपल्याला बघू कोण भेटतंय का ओळखीचं, तर कंटिन्यू बघत राहा। मित्रांनो, हे नागेश्वरीचं जे मंदिर आहे ते 3 ते 3.5 फूट उंचावर आहे, मग मध्ये मध्ये दाखवतो। मित्रांनो, पहिला सोमवार झाला, आपण गांधारेश्वर मंदिराकडे गेलेलो असेल तर बघा, आपल्या यूट्यूब चॅनलला आहे। चिपळूणमधल्या गांधारेश्वर मंदिरात गेलेलो, आणि आज दुसरा सोमवार आहे म्हणून नागेश्वरी डायरेक्ट। हळूहळू येत आहे, दमलट टाकायला। आता स्टार्ट झालंय आणि दम लागायला लागला, खतम। त्या पायथ्याने असल्यामुळं दम लागतो, नंतर पुढे प्लेन जागा येईल तेव्हा बरं वाटेल जरा। खालून अजून थोडा वर पायथ्याने वर जायचं अजून। 1 hour later.
काय जर दमाचा वगैरे आधार असेल, दम आपल्याला लागतो, तर त्यांनी या पण बसून बसून जावर, थोडा वेळ बसा थोडा वेळ वर जा असं करा, कारण खूप पायटण्या खूप मोठ्या आहेत आणि वर पण आहेत. आता काय दम लागत नाही कारण आता प्लेन रस्ता चालू आहे. आता फक्त काय चढायचं नाही, आता डायरेक्ट प्लेन रस्त्यावर चालायचं आहे. धुकं पण वाढलं आहे, पाऊस नाही. गर्दी पण खूप आहे. थंड पाणी आहे. पियाला आम्ही गेलो इकडे पियाला तरी चालतं. पाणी काय चांगलं तरी पण मी बॉटल आणली पण बाकीवाली नाही होत. तर मित्रांनो आज फुल वन साईड गर्दी आहे, त्यामुळे एक एक सिंगल माणूस जाताना दिसतोय आपल्याला.